चला तर आज बनवूया साखर आंबा. सध्या बाजारात छान कैऱ्या भेटत आहेत. तर जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत बनवून घ्या आणि वर्षभर त्याचा आनंद घ्या. इथे मी 1.5 किलो कैरी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून घेतली आहे आणि किसणीने किसून घेतली आहे सर्व कैऱ्या छान. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. साखर आंबा बनवण्यासाठी नेहमी जाडबुडाचं भांडं घ्या. कढई घ्या, पातेलं घ्या, पण ते जाडबुडाचं घ्या. त्यामध्ये 1 चमचा भरून तूप टाकलं आहे मी, म्हणजे आपला साखर आंबा खालून चिटकत नाही. तूप छान गरम झालं की तयार जे किसून ठेवलेली कैरी होती ती त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर आपली कैरी छान परतली की त्यामध्ये साखर टाकूया. आता इथे 1.5 किलो कैरी होती. ही कैरी जास्त आंबट नव्हती, त्यामुळे मी त्यासाठी 1 किलो साखर टाकली आहे. साखर टाकल्यानंतर छानपैकी साखर आणि कैरी मिक्स करून घेऊया. आता ही प्रोसेस करताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे. साखर टाकल्यानंतर गॅस मी फुल केला आहे, म्हणजे आपली साखर लवकर मेल्ट होते. पण हलवत पण राहिली अधूनमधून मी 1-1 मिनिटाला चमचा फिरवत राहिली, जेणेकरून बुडाशी आपलं लागणार नाही. जरी जाड तळाची कढई घेतली आहे तरी पण आपल्याला हलवत राहायचं आहे. साखर छान मेल्ट झाली की गॅस मीडियम केला आहे आणि हे छान शिजू दिलं आहे. साखर आंबा करण्यासाठी नेहमी लांब दांड्याचाच चमचा वापरा, कारण जेव्हा आपण साखर मेल्ट होते आणि हलवतो त्यावेळेस ती साखर अंगावर उडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्यामुळे चमचा मोठा घ्या. एक 10 मिनिटानंतर बघू शकता साखर छान मेल्ट झाली, साखरेचं पाणी झालं आहे आणि मिश्रण बघू शकता किती पातळ झालं आहे. आता हे असंच हलवत राहून थोडा वेळ गॅसवर शिजू देऊया आणि एक 15-20 मिनिटानंतर बघू शकतात बरंच पाणी आटलं आहे. अजूनही आपला साखर आंबा तयार व्हायला वेळ आहे. हा पूर्ण साखर आंबा बनवण्यासाठी मला 1.25 ते 1.5 तास लागला, लो टू मीडियम हीटवर. आता इथे आपला साखर आंबा छान शिजून तयार झाला आहे. या स्टेजला त्यात वेलची आणि जायफळ पावडर आणि तयार झाला आपला वर्षभर टिकणारा साखर आंबा. एकदा नक्की करून बघा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.